संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागात निसर्गाचा कोप. झुंजार न्यूज. सोमवारी संध्याकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलाय. झरेकाठी परिसरात गहू आणि कांदा पिकाचं अतोनात नुकसान झालं असून बळीराजा आता हवालदिल झाला आहे. संगमनेर तालुक्यातील झरेकाठी, चणेगाव आणि पूर्व भागात शुक्रवारी संध्याकाळी 7:30च्या सुमारास हवामानाने अचानक कूस बदलली. विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाने या भागात जोरदार हजेरी लावली. या अवकाळीच्या तडाख्यामुळे काढणीला आलेला गहू अक्षरशः जमिनीदोस्त झाला आहे. केवळ झरेकाठीच नाही तर पानोडी, हंगेवाडी, मालुंजे, पिंपरी लौकी, अजमपूर, खळी, शेडगाव, आश्वी आणि उमरीसह अनेक गावांमध्ये पावसाने धुमाकूळ घातलाय. अनेक ठिकाणी कापून ठेवलेला गहू भिजल्याने तो आता मातीमोल होण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे कांदा आणि टोमॅटोच्या पिकात पाणी साचल्याने सड लागण्याची शक्यता आहे. हाताशी आलेलं पीक डोळ्यात देखत उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे भांडवलही वसूल होणे आता कठीण झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत जनसेवा युवा मंचने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शासनाने तातडीने या भागाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संगमनेरच्या तहसीलदारांना लवकरच निवेदन देण्यात येणार आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे पिचलेल्या शेतकऱ्याला आता सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. झुंजार न्यूज प्रतिनिधी आश्वी. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.